मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 46. आता पुढे. वैभव सकाळी उठला तेव्हा त्याला दिव्याची आठवण झाली. ते सर्व खरं होतं की काय स्वप्न? खरंच जयने ऑपरेशन केलं असेल का? त्याने फोन चेक केला. दिव्याचा मध्यरात्री फोन आलेला होता. ते पाहून त्याचा विश्वास बसला. हो, ते सर्व खरं होतं. फोन बाजूला ठेवत तो आधी तयार झाला. मग गडबडीत ऑफिसमध्ये गेला. त्याला सुट्टी घेऊन काही करून लंडनला जायचं होतं. पारवी त्याच्यावर पुरती चिडली होती. त्याने जास्त वेळ आपल्याला द्यावा असे तिला त्यावेळी वाटत होते. पण वैभव तिला सांगू शकत होता ना वेळ देऊ शकत होता. त्याने ऑनलाईन फ्लाईटसाठी बुकिंग केली. पण कितीही घाई केली तरी प्रवास 10 तासाचा होता. तसेच इतर फॉर्मॅलिटीज, बुकिंग, फ्लाईटसाठी चेकिंग धरून त्याला एकूण पूर्ण दिवस लागणार होता. घरात अजूनही त्याने कोणालाच काही सांगितले नव्हते. वैभव ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने पाहिले तर त्याच्या टेबलवर कुणीतरी फुलांचा बुके. लाटे काका, हा बुके कुणी ठेवला आहे ते? तो म्हणाला. ते बुके सेक्रेटरी घेऊन आले होते सकाळीच. ते म्हणाले होते ईशा मॅडमने पाठवले आहेत तुमच्यासाठी. ते म्हणाले. याची काय गरज होती? तो पुटपुटला आणि त्यांनी तो उचलून बाजूला ठेवला तर त्यातून एक चिठ्ठी खाली पडली. त्याने ती चिठ्ठी उचलून पाहिली. ते एक छोटे ग्रीटिंग कार्ड होते. त्यावर लिहिले होते, थँक्यू सो मच मिस्टर वैभव. त्याने ती चिठ्ठी पुन्हा त्या बुक्क्यामध्ये ठेवली आणि तो त्याचं काम करू लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. यावेळी मात्र फोन जयचा होता. वैभवचा फोन वाजला तसे त्यांनी वळून पाहिले. जयचं नाव दिसले पण फोन उचलणार तोच फोन कट झाला. त्याला अजब वाटले. लगेच फोन कट झाला आणि जयचा फोन येणे ही काही साधी गोष्ट नव्हती. जेव्हा वैभव पुन्हा कॉल तोच पुन्हा दुसऱ्या नंबरवरून कॉल आला. हा अननोन नंबर होता. वैभवने फोन रिसीव्ह केला. हॅलो वैभव, पलीकडून आवाज आला. हो, मी वैभव बोलतोय. तुम्ही कोण? हॅलो वैभव, मी जय बोलतोय. जय, आय कांट बिलीव्ह. तुझा आवाज तर सर्वसामान्य वाटत आहे. वैभव चकित होऊन म्हणाला. हो, माझा आवाज परत आला आहे. जय म्हणाला. तू मला कॉल केला आहेस याचा अर्थ तुला मी आठवतोय, हो ना? हो. मग दिव्याला का ओळखत नाहीस? तोच घोळ झाला आहे. तिने इथे येऊन खूप मोठी चुकी केली आहे. माझ्यासोबत तीही अडकली आहे या सर्वात. जय संतापाने. म्हणजे नक्की काय झाले आहे? तुला मेमरी लॉस झाला होता की नाही? तू लंडनला ये, मग बोलू. तुला खूप काही सांगायचं आहे. मी एक ॲड्रेस सेंड करत आहे. प्लीज तिथे ये. बरं, मी फोनवर जास्त बोलू शकत नाही. बाय, जय म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. वैभव फ्लाईटमध्ये बसला होता पण त्याच्या डोक्यात एकच वेळी 1000 विचार सुरू होते. पारवीला त्याने येण्याआधी तिच्या घरी सोडले होते. त्यामुळे तिची काळजी थोडी कमी झाली होती. पण तरीही वाईट वाटत होते की तिला असे इच्छा नसताना आपण पाठवले. त्याला तो प्रसंग सारखाच आठवत होता जेव्हा त्याने तिला माहेरी जाण्यासाठी सांगितले होते. तिचा पडलेला चेहरा त्याला अस्वस्थ करत होता. काय झाले आहे वैभव? तू माझ्यापासून काहीतरी लपवत तर नाहीस ना? पारवी त्याचा चेहरा निरखत म्हणाली. मी काय लपवणार आहे? काही असेल तर लपवेन ना? तो हसत म्हणाला. खोटं नको बोलूस. जर काही नसेल तर तू असे अचानक मला माहेरी जाण्यासाठी सांगितले नसते. ती त्याला दम देत म्हणाली. अगं, मी सध्या आठवडाभर ट्रेनिंगला जाणार आहे म्हणून म्हणत आहे. आई पण तिकडे तुझी वाट पाहत आहे. वैभव म्हणाला. पण मी ओटी भरण झाल्यानंतर पुढच्या महिन्यात जाणार होती वैभव. तू तुझी ट्रेनिंग कॅन्सल नाही करू शकत का? ती चिडून म्हणाली. तिचा राग समजत होता पण प्रसंग तसा होता. नाही पारवी, कामच तसे आहे. मी नाही कॅन्सल करू शकत. प्लीज नाराज नको होऊ. मी असा जाऊन लगेच परत येईन. मग तिकडून आल्यावर डायरेक्ट सुट्टीच टाकून देईन. ओके? वैभव तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. नको तुझी सुट्टी, ठेव तुझ्याकडेच. तू माझ्या स्वप्नातही कधी सुट्टी घेऊ शकत नाही असे म्हणत ती तोंड फुगवून निघून गेली. पारवी, आय प्रॉमिस, हे एवढे संकट निभावून जाऊ दे, मग मी तुझ्यासोबत असेन कायम. स्वतःशीच म्हणाला. फ्लाईटने वेग पकडला आणि
अनाउन्समेंट झाली तसे तो भानावर आला. लंडनमध्ये जाऊन तोही अडकून पडेल की सोडवेल जय आणि दिव्याला या चक्रव्यूहातून. मुंबईवरून भरधार वेगाने खाली येत विमानाची लँडिंग झाली. प्रवासी उतरण्यासाठी सज्ज होते. वेलकम टू लंडन. वैभव लंडनला पोहोचला होता. त्याच्याकडे त्याची एक बॅग होती. जयने पाठवलेल्या ॲड्रेसवर त्याला पोहोचायचं होतं, तेही लवकरात लवकर. ज्यावेळी वैभवला जयचा फोन आला होता त्यानंतर एक अनोन नंबरवरून मेसेज आला. जो मेसेज जयचा होता त्यात त्याने वैभवला एक ॲड्रेस दिला होता. वैभव तिथे पोहोचल्यावर त्यांनी आधी त्याचं सामान घेऊन तो बुकिंग केलेल्या हॉटेलवर गेला. मग त्याचं सर्व सामान तिथे ठेवून तिथून निघाला. त्याला जो ॲड्रेस दिलेला होता तो तिथे पोहोचला. तिथे कुणी नव्हते. तिथे एक चर्च होते. वैभव त्या चर्चबाहेर उभा राहून इकडे तिकडे पाहू लागला की त्याला पुन्हा अनोन नंबरवरून जयचा मेसेज आला. त्याने चर्चच्या मागे बोलवले होते. वैभव लगेच तिथे पोहोचला. ती जागा आत होती आणि निर्जनही होती. वैभवने पाहिले तेव्हा जय तिथे पाठमोरा उभा होता. जय, वैभव म्हणाला. तसे जयने वळून पाहिले. ते दोघेही आता समोर समोर उभे होते. जय, तू मला ओळखत आहेस? वैभव म्हणाला. हो, मी तुला ओळखतो वैभव. याचा अर्थ तुला मेमरी लॉस झाला नव्हता. दिव्या मला म्हणत होती की तुला काहीच आठवत नाहीये. हो, मला मेमरी लॉस झाला होता, पण मला काही दिवसातच सर्व काही आठवले होते. पण तेव्हा मला बोलता येत नसल्यामुळे काजल आणि महेशला मी ते सांगू शकलो नाही. हळूहळू माझ्या लक्षात आले की ते माझ्याशी खोटं बोलत आहेत. त्यांना वाटत होते की माझी मेमरी पुन्हा येणारच नाही. पण ही देवाची कृपा समज की मला सर्व काही वेळेत आठवले. ते दोघे ज्या कंपनीची कॉन्ट्रॅक्ट करू पाहत आहेत ती खूप मोठ्या मापियाची आहे. काजल आणि महेशने त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. जर माझी मेमरी परत आली आहे हे त्यांना कळले असते तर त्यांनी मला मारायला प्लॅनही रेडी ठेवला होता. जय सांगत होता. काय सांगतोय आहेस? वैभव चकित होऊन म्हणाला. पण डॉक्टर आनंद यांची मेहरबानी आहे की त्यांनी मला मदत केली. त्यांनी माझे खोटे रिपोर्ट बनवून दाखवले, ज्यात दाखवले होते की माझी मेमरी पुन्हा कधीच परत येणार नाही. मी इथून घरी निघून जायचाही विचार केला होता, पण माझ्या मागे तर यांना रान मोकळे भेटले असते. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की आमच्या या प्रोडक्ट जगभरात नावलौकिक मिळावी. राहिला प्रश्न महेश काजलचा, ते पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जातील असे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. जय हैराण होत म्हणाला. तू वेळीच त्यांना पोलिसांच्या स्वाधीन का नाही केलं जय? त्यामुळे त्यांनी तुझ्यावर आणि दिव्यावर अन्याय केला आहे. वैभव चिडून म्हणाला. माझ्याकडे पुरावे तर नव्हते, शिवाय माझ्यात एवढी ताकदही नव्हती. जेव्हा मला समजले माझ्या औषधामध्ये काही काजलने फेरबदल केला आहे, मला हे डॉक्टर आनंद यांच्याकडून समजले. त्यांनी मला गोळ्या बदलून दिल्या. मला त्यावेळी कुणावर विश्वास ठेवू आणि कुणावर नको अशी परिस्थिती तयार झाली होती. 3 महिने तरी मी पूर्णपणे रिकव्हर नव्हतो. मला खूप लगेच ताण येत होता. जास्त विचार केलं की माझं डोकं दुखायचे. मग प्रिया आली. तिच्याशी सर्व काही सांगून तिची मदत घ्यावी असे मला वाटू लागले. पण नंतर समजले की ती काजलची कॉलेज फ्रेंड होती. मग मला डाऊट आला आणि मी तिच्यापासूनही सावध झालो. यावेळी मनीषाही मला खूप मदत केली. काजल आणि महेश सोबत राहून तिने त्यांची बरीच माहिती काढून मला सांगितली. तो सांगत होता, वैभव ऐकत होता. सर्व काही सॉर्ट आऊट होणारच होते की दिव्या इथे आली, त्यामुळे धोका अजून वाढला. मला तिला इथून परत पाठवायचे होते, पण मी तिला सांगू शकत नव्हते की मला सर्व काही आठवले आहे. तिच्याशी सविस्तर बोलण्यासाठी माझ्याकडे तितका वेळ नव्हता. मला काजल महेशला कुठल्याही परिस्थितीत हे कळू द्यायचे नव्हते की माझी मेमरी परत आली आहे. इकडे काजल आणि महेशमध्ये वाद सुरू होता. काजलला जराही फरक पडलेला नव्हता. काजल, आज 2 दिवस झाले दिव्या वहिनी सापडत नाहीये. काय चालवले आहे तू? आपण पैशाचा खेळ खेळणार होतो, पण इथे माणसांचे जीवाशी खेळ करत आहेस. महेश म्हणाला. काय म्हणालास?
हे सर्व मी एकटी करत आहे का? तू पण तर यात सहभागी आहेस ना? काजल चिडून. पण दिव्या वहिनीचे काय? आपल्याला तिला शोधायला हवे असे वाटत नाही का तुला? महेश म्हणाला. तुला काय वाटतं तिला मी शोधत नाही? माझे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय अजून कॉन्ट्रॅक्ट झालेला नाही. त्यामुळे तिला शोधून पण काही उपयोग होणार नाही. काजल वाकडं तोंड करत म्हणाली. तुला तिच्या जीवाची काहीच काळजी नाही का? काय नुसते ते कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे. मुळात तिने इथे येऊन खूप मोठी चुकी केली आहे. तिचं नशीब खराब आहे. त्याला मी काय करू? ती भेटल. डोंट वरी. आणि आपले हे काम झाले की आपण तिची मिसिंग रिपोर्ट देऊ. ओके? काजल म्हणाली. जयने जे काही सत्य वैभवला सांगितले त्यावर वैभव प्रचंड चिडला होता. त्यांना ही गोष्ट कळली तर नाही ना की तुला सगळं काही आठवले आहे? वैभवने विचारले. अजून तरी नाही, पण त्यांना दिव्यावर संशय आहे की ती मला जुन्या गोष्टी आठवण करून देईल. मग दिव्याताई कुठे आहे? मी त्यांना येताना बरेचदा कॉल केला पण त्यांचा नंबर बंद लागत आहे. 2 दिवसापूर्वी रात्री मला प्रियाने डिनरला बोलवले होते. मी त्याच दिवशी दिव्याशी सर्व काही बोलणार होतो, पण ती ठरल्याप्रमाणे आलीच नाही. मग त्याच दिवशी काजलने मला सांगितले की दिव्या तिच्यासोबत आहे. पण नंतर मी जेव्हा प्रियाच्या घरी होतो तेव्हा मला माझ्या एक माणसाचा कॉल आला जो महेश काजलवर लक्ष ठेवून असतो. तो एक हॅकर आहे. त्याने मला कळवले की दिव्याला काजलने किडनॅप केलं आहे. मला हे कळताच त्या ठिकाणी पोहोचलो. पण आता मला समजले की दिव्या तिथेही नाहीये. ती तिथून पळाली आहे. तेव्हा खरंच माझे अवसान गळले. वैभव, इतका वेळ मी फक्त परिस्थितीशी लढत होतो, पण दिव्याचा असे गायब होणे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मला नाही सहन होत आहे हे सर्व. तेव्हापासून आज 2 दिवस झाले मी वेड्यासारखा तिला शोधत आहे. जय रडत होता. जय, यावेळी धीर सोडून चालणार नाही. ताईंना आपण मिळून शोधू. वैभव त्याला धीर देत म्हणाला. पण ती कुठे असेल या विचाराने मला भीती वाटत आहे. कुठून हिंमत आणू मी? महेश, काजलचं काय? ते कुठे आहेत? तेही दिव्याच्या शोधात आहेत. मी दिव्याबद्दल विचारले तेव्हा पण काजलने मला खोटं सांगितलं की दिव्याला काही कारणास्तव पुन्हा इंडियाला जावे लागले म्हणून ती अचानक गेली. मीही तिला यावर जास्त प्रश्न केला नाही. त्यांच्या आधी दिव्या मला भेटायला हवी आहे. ती त्यांच्या हातात सापडली तर काहीही होऊ शकते. तिला जर काही झाले तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. जय इमोशन झाला होता. वैभव त्याला धीर देत म्हणाला. डोंट वरी, सगळं ठीक होईल. इतक्यात जयचा फोन वाजला. काजलचा फोन होता. जयने फोन रिसीव्ह केला. हॅलो जय, कुठे आहेस? मी इकडे सायबरमध्ये आलो आहे. मला काही मोठ्या डिजिटल प्रिंट हव्या होत्या, त्यासाठी मी आलो होतो. हो, ओके. तुला लक्षात आहे ना उद्या ते पुन्हा येणार आहेत आणि यावेळी काही चूक होता कामा नये. मनीषालाही सांगून ठेव, काजल म्हणाली. यावेळी ते नक्की खुश होऊन जातील. निष्क्रिय चेहऱ्याने म्हणाला. काय म्हणत होती ती बाय? वैभव चिडून म्हणाला. मी म्हटले होते ना तुला, महेश आणि काजल आमच्या कंपनीचे प्रोडक्टचे राईट्स ज्या कंपनीशी देत आहेत त्याच कंपनीसोबत काल मीटिंग झाली होती. मी जाणून बुजून प्रेझेंटेशन चुकवले आणि मनीषाने ते सर्व चूक स्वतःवर घेतली आणि मी मुद्दाम ती वरडण्याचा नाटक केलं. सोबत तिला कामावरूनही काढले. त्यामुळे काजलला माझ्यावर संशय आला नाही. पण उद्या पुन्हा त्यांचे CA मीटिंगला येणार आहेत. जयने 2 दिवसाचा थोडक्यात आढावा त्याला सांगितला. त्यासोबत वैभवला अजूनही काही गोष्टी समजल्या. यावरून वैभवने एक प्लॅन तयार केला. तो प्लॅन जयलाही आवडला. पण जोपर्यंत सर्व काही ठरल्याप्रमाणे होत नाही तोपर्यंत सर्व काही काळजीपूर्वक हाताळणे लागणार होते. त्या दोघांना तर चाबकाचे फटके द्यायलाच हवेत. पैशासाठी इतका नीचपणा कसे काय करू शकतात ते? या दोघांनाही जेलमध्ये खडी फोडायला लावली नाहीत बघच तू. वैभव प्रचंड संतापला होता. मीही त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा त्यांना मी धारेवर धरेन. माझ्यासाठी आधी दिव्याचे भेटणे गरजेचे आहे. जय शांतपणे बोलत होता. तू आता प्रिंट घेऊन ऑफिसमध्ये जा. मी दिव्याशी मिसिंग रिपोर्ट नोंदवतो.
वैभव म्हणाला, पण कसे? पोलिसांची मदत घेतली तर ते सुरुवातीपासून सगळे विचारतील आणि काजल आणि महेश पण सावध होतील. जय म्हणाला, हो जय, आता प्रत्येक पाऊल आपल्याला विचारपूर्वक घ्यावा लागल. वैभव म्हणाला, जयला ऑफिसमध्ये पाठवून वैभवने त्या ठिकाणी गेला जिथे दिव्याला ठेवले होते. तो एक बंगलो होता. तिथे जास्त सेक्युरिटी दिसत नव्हती. पडीक बंगला वाटत होता तो. आजूबाजूला काही मोजकीच दुकाने होती. रस्त्याला कुठेही CCTV दिसत नव्हते. पण एका दुकानाच्या समोर त्याला CCTV दिसला. तो बाहेरूनच पाहणी करत होता. दिव्या इथून पळून जाऊ कुठे शकते, तो स्वतःलाच विचारत होता. मग तो त्या दुकानात गेला. ते दुकान छोटे पण प्रीमियम होते. तिथे फास्ट फूड आणि स्नॅक्स होते. एक्सक्यूज मी, तो तिथे आलेल्या एका माणसाला म्हणाला. मी तुमच्या दुकानात 2 दिवसापूर्वीचं CCTV फुटेज पाहू शकतो का? माझी एक मैत्रीण हरवली आहे. वैभव म्हणाला, हो, पण तुम्ही तिची मिसिंग रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये केले आहे का? तो व्यक्ती म्हणाला, हो, पण मी माझ्या परीने शोधत आहे. तुम्ही माझी मदत केली तर खूप उपकार होतील. वैभव त्या व्यक्तीला प्रेमाने रिस्पेक्टली म्हणाला, हो, मी नक्की तुम्हाला मदत करेन. असे म्हणत त्यांनी वैभवला त्याचा कम्प्युटरमध्ये सर्व 2 दिवसापूर्वीची CCTV फुटेज दाखवली. वैभव त्या दिवसाच्या फुटेजमध्ये दिव्या कुठे दिसते हे पाहत होता. हे दुकान त्या बंगलो समोरच होते. त्यामुळे काहीतरी पुरावा मिळेल असे वाटत होते. पण काय चमत्कार, दिव्या त्या दुकानात शिरताना त्याला दिसली. तेही रात्रीच्या वेळी. साधारण 9ची वेळ होती. दिव्या दुकानात शिरताना दिसली पण बाहेर पडताना नाही दिसली. याचा अर्थ ती दुकानातच आहे की इथून कुठेतरी गेली आहे. वैभवने जेव्हा ती CCTV फुटेज पाहिली तेव्हा त्याला दिव्या त्या दुकानात शिरताना दिसली. प्रसादने पुन्हा तिथल्या दुकानदाराला दिव्याबद्दल विचारले. त्या माणसाने तो व्हिडिओ पाहत म्हटले, मला या मुलीबद्दल काही माहीत नाही. तेव्हा मी कामात होतो. प्लीज एकदा आठवून बघा. साधारण ती या दुकानात रात्री 9 वाजता आली होती. दुकान रात्री किती वाजेपर्यंत असते? वैभव विचारले. आली असेल, पण त्या दिवशी खूप गर्दी होती दुकानात. दुकान तसे लवकर बंद होते 9 वाजता, पण त्या दिवशी ग्राहक जास्त होते. त्यामुळे साधारण 10 पर्यंत आम्ही चालू ठेवलो होतो. मग इथे आली तेव्हा तिने काही मागितले किंवा शोधले नाही का? वैभव म्हणाला, मला नाही माहीत, पण या मुलीने इथे काही घेतलेले मला आठवत नाही. तो विचार करत म्हणाला, पण ती या दुकानातून जातानाही दिसत नाहीये. वैभव आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, कदाचित ती मागच्या दाराने गेली असेल. असे म्हणत त्यांनी दुकानचे मागचे दार त्याला दाखवले. वैभव जाऊन ते दार पाहू लागला. तिकडून एक रस्ता शहराच्या आत जात होता. त्याने क्षणभर तरी तिथेच उभे राहून थोडा विचार केला. दिव्या या दुकानात तर आली होती, मग तिने इथून काही घेतले का नाही? तिने मदतीसाठी जयला फोन का नसेल केला? एवढ्या रात्री ती इथून कुठे गेली असेल? वैभव त्या दुकानदाराला पुन्हा थोडं प्रश्न करू लागला. दार नेहमी उघडच असते. इथे कोणताच CCTV नाही का? नाही, ते दार सहज बंद असते. रात्री आम्ही दिवसभरच्या कचऱ्याच्या पिशव्या पॅक करून बाहेर ठेवण्यासाठी फक्त तो दार उघडतो. सकाळी ट्रक येऊन कचऱ्याच्या पिशव्या घेऊन जाते. तो माणूस म्हणाला, हा मागे जो रस्ता आहे तो पुढे जाऊन कुठे जातो? वैभवने विचारले. तो रस्ता काही वस्तीनंतर शहराकडे बाहेर जातो. तो दुकानदार, त्या मुलीबद्दल अजून काही माहीत असेल तर प्लीज आठवून बघा. वैभव पुन्हा म्हणाला, मी म्हटले ना, मला माहीत नाही, मला आठवत नाही. पण हां, त्या दिवशी माझी पत्नी आणि माझी मुलगी दुकानात होती. कदाचित तिला काही माहीत असू शकते. त्यांनी आठवून सांगितले. तुम्ही प्लीज त्यांना विचारलं तर बरं होईल. वैभव म्हणाला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.